बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे HSR पिन नंबर प्लेट संदर्भातली 2019 आधीच्या गाड्यांना HSR पिन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आणि यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे। पण HSR पिन नंबर प्लेट लावण्यात अनेक अडचणी येत आहेत। समस्यांचा पाढा काही केल्या कमी होत नाहीये। आजही हा नंबर रजिस्टर करण्यासाठी अडचणी येऊ लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी HSR पिन नंबर बदलण्याचे सेंटर हे अडचणीच्या ठिकाणी आहेत आणि नेमक्या तिथल्या समस्या काय आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी अनेक अडचणी येताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी सेंटर्सवरती खेटे मारावे लागत आहेत। त्याचसोबत ही सेंटरसुद्धा जवळ नाही आहे। त्यामुळे HSR पिन नंबरच्या बाबतीत मुदत जरी वाढ मिळाली असली तरी नागरिकांच्या अडचणी काही ज्या आहेत या कमी होताना दिसून येत नाहीत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा पद्धतीची व्यवस्था आहे, किती अडचणी येत आहेत ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी? 2 वेळा लॉकडाऊन केलं, लॉग ऑन केलं तर आम्हाला काय मिळालं नाही। तिसऱ्या टायमाला आम्हाला लॉगिंगमध्ये भेटलं तर 15-20 दिवसांनी डेट मिळाली। आज लास्टची डेट होती म्हणून आम्ही बोललो आज भेटेल। तर याला सर इथे पण सेंटर असं आतमध्ये आहे का तिथे कोणी येऊ पण पुऱ्या अंधारात आणि बेसमेंटमध्ये एवढं खाली आहे की समजत पण नाही आम्हाला यायचं। कोणी लेडीज पण येऊ शकत नाही, महिला पण। कोणी लेडीज येताना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो। इकडे खूप अंधार आहे, बेसमेंट ग्राउंड पासून 2 पर्यंत यायला खूप अंधार आहे, शोधावं लागतं। यांनी एकदम कॉर्नरला चांगली भेटली पाहिजे। थोडीशी सर्व्हिसमध्ये सुधारणा झाली, सर्व्हिसमध्ये सुधारणा आली तर बरं पडेल। सर्वांच्या बाईकला आहे ना, नंतर आमचे फाईन वाढत राहणार, मग आम्हाला प्रॉब्लेम होणार सामान्य माणसांना। ते फाईन कसे भरणार? एक त्याच्यामध्ये अडचण आहे की जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो ते लवकर होत नाही किंवा ती तारीख मिळत नाहीये। ऑनलाईन रजिस्ट्रेशन लवकर होत नाही, लॉगिंग करायचं सर्वांनाच कळत नाही ना। आपण त्या वेबसाईटला गेलं तर परत फेल होतो, पण सेकंड टाइम मग थर्ड टाइम असं ट्राय करायला लागतं, मग नंतर येतं, मग नंतर डेट येते। डेट 15-20 डेट येते। तुम्हाला काय अडचणी आल्या, किती वेळ लागला ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करायला? लंबा है, अंदर साइड है, बहुत अंदर आना पड़ता है। बाकी तो सर्विस वगैरह सब अच्छा है, लोग खाली अंदर बहुत अंदर आना पड़ता है। इधर पहले ही टाइम में आपका ऑनलाइन रजिस्ट्रेशन हो गया? ऑनलाइन हो गया था रजिस्ट्रेशन पहले टाइम में। आपको क्या दिक्कत है, कितना टाइम लगा? हमको ये दिक्कत ये फुकट का लगा है। जबरदस्ती गवर्नमेंट ने ये रूल चालू किया, जबरदस्ती। आपने रजिस्ट्रेशन किया कब किया था? आपको जरूरत ही नहीं, ये सब करने की ज़रूरत ही नहीं, सिर्फ पैसा कमाने का प्रोसीजर है। हे सगळे नागरिक आहेत, तुम्ही काय आव्हान कराल? आता मुदत वाढवून दिलेली आहे, मात्र काय सुधारणा केला तर चांगलं सर। आमच्या दुसऱ्या गाड्यांवरून करायचं ना, 4 व्हीलरचं आमचं लॉगिंग होतच नाही। आम्हाला मुदत वाढवून भेटली तर आम्हाला चांगलं आहे सर, आम्हाला तर वेळ भेटेल। आणि ज्या तारखा पण 15-20 दिवसाच्या असतात ना, मग आमचं त्या वेळेत वेगळं काम आलं तर आम्हाला थांबायला लागतं प्रॉब्लेम। पुरा दिवस आजचा दिवस याच्यात गेला ना सर, आजची डेट मिळाली तर। हे सगळे मुंबईकर आहेत, अशा पद्धतीनं अडचण येत आहे। त्यांनी सांगितलं की त्यांच्या 2 व्हीलरचं रजिस्ट्रेशन झालं आहे, त्यांना नंबर प्लेट मिळाले, मात्र अद्यापही 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन जे होत नाही आहे किंवा ज्या सेंटरवरती जायची तारीख आहे ती तारीख मिळत नाही आहे। त्यामुळे मुंबईकरांना HSR पिन नंबरच्या बाबतीत या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई। HSR पिन नंबर प्लेटवरून काय गोंधळ सुरू आहे हे आपण मुंबईतली परिस्थिती पाहिली आहे, मात्र राज्यभरातली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा गेल्या अर्ध्या तासापासून आम्ही प्रयत्न करतोय। अनेक ठिकाणच्या आमच्या रिपोर्टरच्या माध्यमातून आम्ही तिथल्या शहरांमधली परिस्थिती जाणून घेतोय। आता आपण जाणून घेऊयात नवी मुंबईत काय नेमकी स्थिती आहे, त्याबद्दल आपल्याला राहुल कांबळे माहिती देणार आहेत। तर नागपूरमध्ये आपल्याला प्रवीण मुधोळकर माहिती देतील, नेमकी नागपूरमधली काय स्थिती आहे, किती नंबर प्लेट अजूनही लावणं बाकी आहे, अजून तिथली स्थिती काय याबाबतची माहिती ते देतील। त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे आपल्याला राकेश गुडेकर सांगणार आहेत। मी सुरुवातीला नवी मुंबईत जातो। राहुल, नवी मुंबईमध्ये वाहनांची स्थिती काय आहे, किती अशी वाहनं आहेत जी 2019च्या आधी घेतली गेलेली आहेत आणि त्यांच्यावर HSR पिन नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे? अशा वेळेला किती वाहनांवर आतापर्यंत या नंबर प्लेट लावल्या गेलेल्या आहेत आणि किती वाहनं शिल्लक आहेत आणि काय अडचणी नेमक्या येतात? कारण आपण मगाचपासून पाहतोय अनेक ठिकाणी लॉग इनसाठी अडचणी येत आहेत। नवी मुंबईत काय स्थिती आहे? लास्ट तारीख जी होती 30 जून दिली होती आणि याच्यानंतर पुढची तारीख जी आहे शासनाने दिली नाहीये। आज रात्री 12 पर्यंतची जी आहे लास्ट डेडलाईन दिलेली आहे। नवी मुंबईचा जर विषय घेतला तर जवळपास 48 सेंटर्स नवी मुंबईमध्ये होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 79,000 रजिस्टर्ड झालेले आहेत, वाहनांची नोंदणी झालेली आहे आणि एकूण 70,000 झाल्यानंतर जवळपास 10,000 ज्या गाड्या आहेत त्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत, म्हणजे बॅलन्स आहेत। याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी नागरिक जात होते, याच्यासाठी 2 ते 3 तास वेटिंगवरती यायचे आणि याच्यासाठी लोक सुट्टी घेऊन जात होते, परंतु रजिस्टर्ड होत होतं, मग काही लोक त्या ठिकाणी परत आले होते। आता जर आपण एकंदरीत पाहिलं तर जवळपास 69,000 वाहनं नवी मुंबईमध्ये जे आहेत रजिस्टर झालेले आहेत। विनोदी राहुल, दुसरा एक मुद्दा असा आहे की लॉग इन करताना अडचणी तर येत आहेत, मात्र
पैसे भरल्यानंतर अनेकदा पैसे कट होतात आपल्या अकाउंटमधनं, मात्र त्याची रिसीट मिळत नाही आणि त्यामुळे लॉग इन होत नाही आणि त्यामुळे स्लॉट मिळत नाही, टाइम स्लॉट मिळण्यात अडचणी येतात. तर या तांत्रिक अडचणींबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे? बऱ्याचदा आम्ही पोलीस वरिष्ठांशी सुद्धा आम्ही बोललो, पण त्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणी हे काही एररमुळे येत असतील, त्याच्याबद्दल आम्ही सांगू शकत नाही. परंतु बऱ्याच नागरिकांचं असं झालेलं आहे, त्यांचं पेमेंट सुद्धा झालेलं आहे पण त्यांना ते रिसीप आलेली नाही आणि याच्यामुळे त्यांचा कुठेतरी रोष व्यक्त होतो. आणि नवी मुंबईमधली स्थिती काय आपण जाणून घेतली. आता आपण नागपूरमध्ये जाऊयात. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, नागपूरमधली स्थिती काय आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये 3 RTO आहेत, MH49, MH40, MH31 आणि या 3 RTOच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे याचं मॉनिटरिंग सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा फक्त 2% नंबर प्लेट्सच फक्त अपडेट करण्यात आल्या असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेस HSRP. पण आता आजची जर स्थिती पाहिली तर हे 5% पेक्षाही काही पुढे गेलं नसेल. दुसरीकडे ST महामंडळ जे आहेत, ST महामंडळाने जवळपास 100% सगळ्या ज्या गाड्या आहेत STच्या त्या सगळ्या गाड्यांना नंबर प्लेट ज्या आहेत त्या नवीन लावण्यात आलेल्या आहे. पोलीस मागे आहे, पोलिसांच्या अनेक गाड्यांना नंबर प्लेट्स काही नवीन लागण्यात आले नाही आहे, त्यामुळे पोलिसांना हा नियम लागू होत नाही का असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे 5% जरी पोहोचलं असं समजूया आपण या आठवड्यापर्यंत, तर 95% ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना काही अद्यापपर्यंत नंबर प्लेट लागलेलं नाही आहे. मी पार्किंगमध्ये उभा आता आणि पार्किंगमध्ये माझ्या ठिकाणी 10 गाड्या दिसत आहेत आणि काही लोक सुद्धा माझ्यासोबत आहे आणि इथे 10-15 गाड्या यापैकी फक्त एखाद दुसऱ्या गाडीलाच फक्त हे नंबर प्लेट आहे ती दिसते आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP, आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना जुन्याच नंबर प्लेट आहे. कारवाई काही होत नाही आहे, त्यामुळे लोक पण काही हे करत नाही आहे. त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली पाहिजे असा आग्रह केला जातोय. काही लोक माझ्यासोबत त्यांना विचारूया की काही त्रास होतोय का, काय सांगाल तुम्ही, काय त्रास झाला तुम्हाला, लावली का तुम्ही नंबर प्लेट? माझा नंबर प्लेट मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मला 1 तारीख मिळालेली आहे लावायला. वेळ खूप कमी मिळालेला आहे आणि ज्याचे पैसे जे आहेत ते जास्त घेत आहेत, म्हणजे मनमानी कारभार पण कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतो आहे. तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि टाईम दिला पाहिजे लोकांना. नंबर प्लेट किती पैसे लागतात त्याला? म्हणजे कोणी 500 घेत आहे, कोणी 600 घेत आहे, कोणी 1000 पण घेत आहे, कोणी 800 घेत आहे, असं वेगवेगळा रेट सध्या चालू आहे कारण डेट जवळ आल्यामुळे. हो, तुम्ही सांगा काय स्थिती आहे, लावली का तुम्ही नंबर प्लेट का लावणार आहे? नाही, मी अजून नंबर प्लेट लावलेली नाही आहे. बाहेर जे रुमर्स चालू आहेत त्याच्यात लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे. काही म्हणतात की ही कोर्टात केस सुरू आहे, काही लोक म्हणतात की खूप महागडी आहे, काही म्हणतात की बाकी राज्यांमध्ये याची कॉस्टिंग खूप कमी आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे आणि ते या नंबर प्लेटकडे वळत नाही आहे, लावायसाठी ते लोक प्रयत्न करत नाही. भाऊ, तुम्ही काय सांगाल की किती पैसे लागतात सध्या, काय मागणी? नंबर प्लेट लावण्यासाठी 700 ते 750 रुपये खर्च येत आहे. आणि मला हे सांगा की जे 15 वर्ष गाडी पुराणी झाली पण ती चांगली चालत आहे, तर हे ज्याच्याकडे पैसे नाही ती गाडी कशी काय नवीन अजून घेईल? ज्यांच्याकडे समजा 15,000 रुपये त्याची सॅलरी आहे, प्रायव्हेटमध्ये जो काम करतो त्याची सॅलरी पण, गाडी बदलायची नंबर प्लेटच लावायचे फक्त. अरे गाडी पोलिसांनी पकडली तर 5,000 रुपये फाईन आहे, तर त्याच्याकडे पैसे नाही तर गाडी 1,20,000ची नवीन गाडी आहे. तुमचं असं म्हणणं आहे 15 वर्ष जुनी गाडी झाल्याला नंबर प्लेट मिळत नाही आहे? हां, 15 वर्ष जुनी झाले त्यांना नंबर प्लेट भेटत नाही. मग 15 साल जुनी झाले गाडी त्यांनी फेकून द्यायच्या का? त्यांच्याकडे पैसा नसला तर नवीन घ्यायला कुठे पैसे आहे? महागाई पाहता ही वाढलेली आहे. भाऊ, तुम्ही काय सांगाल, काय स्थिती आहे सध्या? याच्यामध्ये स्थिती अशी आहे की आपण पाहतात की जेणेकरून आपण नंबर प्लेट कुठनं बनवायची, काय बनवायची, याच्यामध्ये आताही कोणी स्पष्ट केलेलं नाही आहे. कुणा दलालाकडे गेलं, कोणी 700 सांगतं, कोणी 1000 रुपये, त्याच्यामध्ये क्लिअर नाही झालं. आणि RTOने एक नवीन नियम लावला आहे की 15 वर्ष झाल्यावरती गाडी कंडम होणार. मग ज्या व्यक्तीने 15 वर्षा अगोदर गाडी घेतलेली, आज घेतलेली गाडी RC त्याची रिन्युएस करायची आहे की त्यात ग्रीन टॅक्स भरायचा, अजूनही ते क्लिअर झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या जितक्याही टॅक्सेस गाड्या आहेत या गाड्यांना आताही नवीन नंबर प्लेट लागलेली नाही. तर त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांनी का करायचं? गव्हर्नमेंट ज्यापर्यंत आपलं नियम बदलवत नाही तोपर्यंत मग आम जनतानं करायचं का, याचा असा प्रश्न पडलेला. काय स्थिती आहे सध्या? मला असं वाटत आहे की जो पहिले जो नियम होता तोच राहू द्यायला पाहिजे होता. हे नंबर प्लेटच्या बिलकुल काही आवश्यकता नाही आहे. आणि नागपूर सिटीमध्ये तुम्ही नंबर प्लेट बनवता, हे करता, पण नागपूरचे रोड किती चांगले आहे. रोडात म्हणजे पाहिलं तर पुलावर पूल बनत आहे, पण रोड बघा तुम्ही, कितीतरी असं एरिया आहे त्याच्यामध्ये रोड नाही आहे, फक्त खड्डे खूप, म्हणजे खूप त्रास होत आहे लोकांना. पण ते त्याच्याकडे लक्ष नाही आहे, फक्त चुनाव की बनवून टाकायचं, खतम झालं. आपण पाहू शकतो संमिश्र प्रतिक्रिया आहेत या. बरोबर, 2% झालं होतं मागच्या आठवड्यापर्यंत,
आणि मी सांगितल्याप्रमाणे एस टी महामंडळानं पूर्ण केलेले आहे, पण गव्हर्नमेंटच्या बाकी गाड्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत. त्यामुळे नियम त्यांना लागू होतो का, पोलिसांना लागू होतो का, हाही प्रश्न मात्र कायम आहे. अगदी प्रवीण, धन्यवाद. आणि नागपूरमधनं एक नवीन मुद्दा समोर आला जो विचार करण्याजोगा आहे. कारण आतापर्यंत असं होतं की 2019च्या आधीच्या नंबर प्लेट आहेत त्यांच्या नंबर प्लेट फक्त बदलण्याचा मुद्दा होता आणि त्यातल्या अडचणींचा मुद्दा होता. पण आता जो नागपूरमधनं मुद्दा समोर आला आहे की ज्यांच्या गाड्या 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत अशा गाड्यांना जर HSRP नंबर प्लेट लावायची असेल तर त्यांना नवीन HSRP नंबर प्लेट दिली जात नाही आहे. कारण ग्रीन टॅक्स भरायचा की नाही भरायचा या संदर्भातला सुद्धा गोंधळ आहे. आपण पुढे जाऊयात. लातूरमधनं आपल्यासोबत विष्णू बुर्गे आहेत. विष्णू, लातूरमध्ये काय स्थिती आहे? आणि अशी एक तक्रार सर्रास केली जाते की या HSRP नंबर प्लेटच्या संदर्भात तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला स्लॉट जर टाइम स्लॉट जरी मिळाला तरी सुद्धा ज्या वेळेला लावायला हे त्यांचे वेंडर येतात त्यावेळेला ते अव्वाच्या सव्वा मागणी करतात. नंबर प्लेटसाठी नाही तर नंबर प्लेटच्या बाजूला जी फ्रेम लावली जाते त्यांचं असं म्हणणं असते की ॲल्युमिनियमची नंबर प्लेट आहे आणि ही ॲल्युमिनियमची नंबर प्लेट तुटू शकते, त्यामुळे तुम्ही फ्रेम लावून घ्या. आणि त्या फ्रेमचे चार्जेस अव्वाच्या सव्वा आहेत. जवळपास 600 ते 1000 रुपयांपर्यंतचे हे चार्जेस आहेत. या संदर्भात तक्रार कुठे करायची, त्या संदर्भात काही माहिती आहे का तिथल्या लोकांसंदर्भात? तिथल्या लोकांमध्ये त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत? त्यामुळे मुद्दामून या दोन ज्या नंबर प्लेट आहे घेऊन उभारलेला आहे. आपण याची क्वालिटी पाहू शकता. ही जुनी नंबर प्लेट आहे जिची पहिल्यांदा लोक बसवत होते आणि आता ही नवीन नंबर प्लेट देण्यात आलेली आहे. तर 500, 600, 1000 रुपये मनमानी कारभार सुरू आहे तर स्पष्ट झालेला आहे. अनेक ठिकाणी मात्र अशा पद्धतीने जे नियम घालून दिले त्याच पद्धतीनं जे आहे ते नंबर प्लेट बसवून दिले जात आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 10 केंद्र आहेत शहरामध्ये आणि 10 ते 12 केंद्र आहेत लातूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये. मात्र आता सध्या परिस्थिती अशी आहे की 2 दिवस राहिलेले आहेत, काही तास शिल्लक आहेत आणि त्यानंतर करायचं काय हा प्रश्न आहे. 40% लोकांचं हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र अनेक जे लोक आहेत त्यांचं कामच हे सगळं पूर्ण झालेलं नाही. यामध्ये त्रुटी काय आहे की ऑनलाईन करायचे. अनेक लोकांना जरी ऑनलाईनचा जमाना असला तरी ऑनलाईन करायची पद्धत, त्या वेबसाईटवर जाणं आणि वेबसाईट अनेक वेळा त्या हँग होतात आणि त्यामुळे याच लोकांनी हा बाजार मांडल्याचं पाहिलं मिळतं. अनेक ठिकाणी तर ज्या ठिकाणी नंबर प्लेट बसवून दिल्या जातात त्याच ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी लॅपटॉप घेऊन लोक बसलेले आहेत आणि ज्याला ज्या पद्धतीनं पैसे पाहिजे त्या पद्धतीनं मागणी होते. अर्थातच आता काही दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे लोक जे आहे ते आपल्याला दंड होईल. आता 10,000 रुपये दंड इतका होणार असल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा आहे का उद्यापासून हे दंड वसूल केले जाणार हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं नागरिक जे आहेत ते जे वाहनधारक ते संतापलेले आहेत. त्यामुळं ही जी तारीख आहे ते वाढवून द्या अशी पहिली मागणी आहे. तर दुसरी या लोकांची किंवा या वाहनधारकाची मागणी आहे की यामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्या शासनाकडून किंवा या विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत, जी नंबर प्लेट आहे ती चांगल्या दर्जाची तरी दिली पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवतो हे वाक्य हे आपण पाहू शकता. इतकी याची क्वालिटी सुद्धा आपण पाहू शकता. तर ही नंबर प्लेट गळून पडली तर पुन्हा काय करायचं, तर असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत, नागरिक निर्माण करत आहेत. याचं निरसन जे आहेत ते RTO कार्यालय असेल किंवा परिवहन मंत्री कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू, दर्जा या नंबर प्लेटचा तू दाखवून देताना ती नंबर प्लेट वाकवलेली आहे. ज्या व्यक्तीची गाडी आहे त्या मालकाची काही तक्रार नसेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल. रत्नागिरीमध्ये राकेश गुडेकर, काय परिस्थिती आहे? जी आपण बघितली इतरत्र स्थिती आहे तशी स्थिती आहे का की काही यापेक्षा वेगळ्या अडचणी येत आहेत? विनोद सर, रत्नागिरी जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत मात्र काहीशी वेगळी परिस्थिती आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 40%हून अधिक वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे अशी माहिती रत्नागिरी परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 2,11,000 वाहन आहेत ज्यांना HSRP नंबर प्लेट ची आवश्यकता आहे, जी यापूर्वी खरेदी केलेली आहेत 2015 पूर्वीची. अशांना HSRP नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. अशी वाहनं जवळपास 2,11,000 आहेत आणि यापैकी जवळपास 95,400 जवळपास 95,500च्या आसपास वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. तर जवळपास 31,000 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी बुकिंग देखील करण्यात आलेली आहे. आणि हा ज्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे HSRP हा आकडा जवळपास 40%हून अधिक आहे. आणि जवळपास 31,000 वाहनं जी आहेत त्यांनी बुकिंग केलेली आहे त्यांना देखील पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये ही HSRP नंबर प्लेट जी आहे ती बसवली जाईल. त्यामुळे हा आकडा जो आहे तो समाधानकारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणी आहेतच, कारण वेबसाईट असेल, वेबसाईटचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळतो. पण तरी देखील आपण पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 27 फिटमेंट सेंटर आहेत आणि या सर्व सेंटरवरती मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी
आपल्या वाहनासाठी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली आहे. अडचणी असल्या तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यात मात्र इतर राज्याच्या तुलनेत मात्र रत्नागिरीत वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनोद सर. अगदी राकेश, रत्नागिरीमध्ये तशी म्हटली तर समाधानकारक परिस्थिती आहे, कारण जवळपास 60 ते 70% HSRP नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. काहींच्या लावून झालेल्या आहेत, अजून काही लावणं बाकी आहे. मात्र 60 ते 70% काम पूर्ण झालं. रत्नागिरीमध्ये फारशा अडचणी येताना दिसत नाही. पण पंढरपूरमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूयात. संकेत, पंढरपूरमध्ये गेला 1.5-2 महिना सगळा वारीची गडबड होती आणि या सगळ्यामध्ये ही सगळी मुदत उलटून गेलेली आहे. आता पंढरपुरातली काय स्थिती आहे? खरं तर पंढरपूर पेक्षा सोलापूर जिल्ह्याचा एकंदर विचार करायला गेला तर 9,30,000 वाहनं अशी होती की ज्यांना HSRP नंबर प्लेट लावण्याची गरज होती. मात्र यामध्ये आज अखेरीस 1,40,831 वाहनांना फक्त HSRP नंबर प्लेट लागली गेली. हा जो आकडा आहे हा अगदी 13 ते 14% असलेला दिसून येतोय. त्यामुळे अजून जवळपास 85% वाहनांना HSRP नंबर प्लेट लागलेली नाही आहे. HSRP नंबर प्लेट लावण्याची जे सेंटर्स आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण 45 सेंटर्स आहेत. या अनेक सेंटर्सवर अनेक ठिकाणी HSRP नंबर प्लेट तयार आहेत. मात्र याची जी गणना आहे ज्याबाबत प्रतिसाद नागरिकांनी द्यायला पाहिजे त्या पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला दिसून येत आहे. नागरिक अजूनही HSRP नंबर प्लेट बाबत उदासीन असल्याचं दिसून येत आहेत. त्यामुळे कुठेतरी जी सोलापूर जिल्ह्यातली एकंदर परिस्थिती आहे HSRP बाबतची ती संथ गतीनंच पुढे जाताना दिसते. विनोद सर. अगदी धन्यवाद संकेत दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि तुम्हा बाकी रिपोर्टर्सही धन्यवाद, कारण स्थिती राज्यभरातली HSRPची काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सविस्तरपणे आपापल्या भागातलं विश्लेषण केलं. आपण पाहतोय की HSRP नंबर प्लेट अगदी 15 ऑगस्टपर्यंत याची मुदत संपते आणि 15 ऑगस्ट नंतर जर तुम्हाला पहिल्यांदा पकडलं तर 5,000 रुपयाचा दंड आहे आणि दुसऱ्यांदा पकडलं तर 10,000 रुपयांचा दंड आहे. त्यामुळे मोठा दंड आहे आणि नागरिक त्यामुळे ही HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी गर्दी करतायत. पण सिस्टीम इतकी पुरेशी नाही आहे, त्यामुळे या कामाला विलंब होतो. आणि आता आपण